विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा आता लांबणीवर गेलेला आहे। काही काळ खुर्ची रिकामी राहू द्या, मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केले। तर विधानसभा अध्यक्ष जेव्हा निर्णय घेतील आणि जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। बाजूच्या खुर्चीचं ना ते मला विचारा। त्याने मी सांगतो त्यांना काय काही काळ मोकळं बसू देऊया। बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य। चला, तुम्हाला विरोधी पक्षनेता का कमकुवत करायचा आहे? कारण का संविधानामध्येच म्हटलंय की विरोधी पक्ष सक्षम असेल तर सरकार व्यवस्थित चालतं। विरोधी पक्ष एकदा कमकुवत झाला की मनमर्जी चालते। इथे मनमर्जी चालू आहे आणि म्हणून त्यांना विरोधी पक्षनेता नको आहे, कारण का ते संविधानिक पद आहे आणि ते संविधानिक पद इथे असताच कामा नाही। हा या सरकारचा दृष्ट हेतू आहे आणि तो अध्यक्षांच्या मार्फत पूर्ण करतो। दिल्लीची विधानसभा होती, मागची भारतीय जनता पार्टीचे फक्त 2-3 लोक होते, तरी दिल्लीच्या सरकारने त्यांना विरोधी पक्षनेता केलं होतं। हे लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय जनता पार्टीनं। आणि म्हणून लोकशाही मूल्याची बूज भारतीय जनता पार्टीला राखत नाही, त्यांना गरज नाही, त्यांना त्यांची हुकुमशाही चालवायची आणि म्हणून आतापर्यंत विरोधी पक्षनेता त्यांनी विधानसभेचा या महाराष्ट्राला दिलेला नाही। निश्चित दिल्लीमध्ये आपण बघितलं की दिल्लीमध्ये कमी त्या ठिकाणी आमदार निवडून आल्यानंतर देखील विरोधी पक्ष नेतेपद हे भाजपने दिलंय। मात्र महाराष्ट्रात तो दुजाभाव दाखवला जातोय, तो का दाखवला जातोय? कुठे विरोधकांना विरोधक या नात्यानं जे संविधानिक एक संस्कार आहेत, आपली परंपरा आहे आणि त्या परंपरेला कुठेतरी पायमल्ली करण्याचं काम हे या सरकारकडून सुरू आहे।